मुलीचं आत्तापर्यंत केलेलं काम वाड्याला होती पहिले त्याची उल्लेखनीय प्रमाणपत्र मिळवले. त्या 3 वर्षाच्या काळामध्ये एकही कुपोषित वाढत नाही वाडामध्ये. किंवा आदरणीय पंकजाताई मुंडेंनी प्रशस्त पत्र आणि तिथं काय ते आणि तिची 32 किलोमीटर 3 वर्ष इतके छान काम केलं. 13 वर्षापासून इथे अगोदर माझी कन्या मयुरी राऊत महिला अधीक्षक इथे जळगावमध्ये काम करत होती. तिला कसलाही आजार नव्हता. तिचे मिस्टर इथे झेडपीला डेप्युटी CEO म्हणून काम करत आहे. पण माझा असा स्पष्ट आरोप आहे की माझी मुलगी ही प्रशासनाचा बळी ठरली गेली. प्रशासनाच्या गलथानपणामुळे माझ्या मुलीचा बळी गेला. माझ्या 2 नाती रस्त्यावर आल्या. मी मुलीचा वडील पिता बोलतो मी. त्याचं कारण सांगतो. डेप्युटी CEO माझी जावई तिथं काम करते गेली 3.5 वर्षापासून काम करतात. गेल्या 3 वर्षाचं 2.5 वर्षाचं काम त्यांचं उल्लेखनीय आहे. अगोदरचे जे CEO होते त्यांनी शेरे मारलेली खूप कौतुकास्पद कामगिरी होती. हा 1 वर्षापूर्वी आलेला हा नवीन CEO हा IAS अधिकारी मला खूप वाईट बोलूशी वाटतं त्याच्याबद्दल, पण अधिकारी आहे पण त्या लायक नाही. तो इतका टॉर्चर करायचा माझ्या जावयांना डेप्युटी COला. म्हणजे IAS ऑफिसरचा पॉवर दाखवायचा. नाव मला माहीत नाही, मी त्याचं थोंड पण पाहिलं नाही. कोणतरी मिस्टर अंकित आहे. कारण आता पण इतका हॅमर केलं त्यानं. माझे जावई डायरेक्ट फ्रस्ट्रेट झाली. इतके फ्रस्ट्रेट झाले की घरची फॅमिली डिस्टर्ब झाली. माझी मुलगी डिस्टर्ब झाली. त्यांना मानसोपचार तज्ञाची मदत घ्यावी लागली. गेली 6 महिन्यापासून ट्रीटमेंट घेत होते. पण हो आणि ह्या माणसाला त्याची काही फिकीर नव्हती. 15 दिवसापूर्वी सिक लीव्हवर आजारपणाच्या रजेवर पण गेले होते. त्यामुळं तरी त्यांना फरक पडेल. कामावर रुजू झाले, त्यांना काही फरक पडला नाही. त्यांनी अजून टॉर्चर करायचं काम सुरू केलं. अजून म्हणजे मी तर म्हणतो तो IAS अधिकारी आहे. त्याला 4थीच्या मुलाला जे बोलता येतं तेवढीसुद्धा अक्कल नसावी. काही खालच्या थराचं बोलायचा. इतका टॉर्चर, इतकं कामाचं प्रेशर, काय स्वतः काही काम करीत नसावं असं मला वाटतं. पण आणि आम्हाला आता असं आहे काय, यांच्या अगोदरचे जे अधिकारी होते त्यांनासुद्धा त्यानं वेडे केलेले. त्यांनी सायकॅट्रिस्टच्या 1-2 लोकांनी घेतलेले आहे ट्रीटमेंट. कशाबद्दल टॉर्चर केलं जायचं? त्याला टॉर्चर तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही काम करत नाही. निकम्मा म्हणायचो. हिंदी तो बैठा उत्तर भारतीय असं वाटतंय. तो त्याला इथं आणा. आमचा असं राऊताची ती मुलाखत व्हिडिओद्वारे घेतलेली आहे. ती आमच्याकडे क्लिप पण आहे. तर त्यांनी कोणी त्यांना त्रास दिलेला स्वतःला. ती आमच्याकडे क्लिप पण आहे. आणि आमचे जावई एकदम शांत स्वभावाचे आणि अगोदरच्या COचे शेरे खूप चांगला अधिकारी म्हणून काम करणार. मयुरीताईने त्यांना परवाला पण ट्रीटमेंटला आणलं होतं हॉस्पिटलमध्ये. त्यानंतर पुन्हा काल पण दवाखान्यात आणलं होतं. काल दवाखान्यात त्यांना अति झालं. माझ्या मुलीला हॉस्पिटलमध्ये सहन नाही झालं. तिलाच अटॅक आला. उपचारासाठी त्यांना घेऊन आली मानसोपचार. त्या हॉस्पिटलमध्ये तिलाच अटॅक आला आणि ती तिथं गेली. माझी लेकरं रस्त्यावर आणली या माणसानं. त्याला पहिले त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही झाली पाहिजे. आम्ही डेड बॉडी उचलणार नाही. कलेक्टर सुद्धा नेलं होतं यांना. कलेक्टरनं काय सांगितलं त्याला हे कलेक्टरनं पण सांगावं. कलेक्टर पण याच्यात म्हणजे त्यांचा पण रोल आहे. म्हणजे केवळ आणि केवळ आमची मुलगी एकदम चांगल्या याच्यातली असताना सुद्धा म्हणजे ती राऊतांना साहेबांना समजून सांगायची नेहमी का तुम्ही याच्यातून बाहेर या. परंतु हे नेहमी ती एक अधिकारी ती काही अडाणी नव्हती. पण तिला मिस्टरांचे हाल सहन झाले नाही. आम्हाला पण सांगत होते. आता मी काय म्हणायचं, मी शेतकरी आहे स्वतः. म्हटलं मी येतो तुमच्या साहेबांक, त्यांना त्यांच्या पाया पडतो, दर्शन कर. नका तुम्ही त्रास देऊ. आमची 400 किलोमीटर दूर राहतात आमची मुली आमच्यापासून. नाही म्हणे पप्पा तुम्ही येऊ नका, तुमचं काय तुम्ही साधी माणसं आहेत म्हणे. आमचं वरचं हाय लेवलचं काय असतं. कसं झालं माझी मुलगी गेली हो, बळी गेला माझ्या या CEO हरामखोर COमुळे.